नागपूरहून एक मोठी बातमी येते आहे. 7 ते 7:30च्या दरम्यान मोठ्या संख्येनं नागपूरमध्ये एक गट दादा हे लोक कोण झगडा करताय? आपला नागपूर तर छान आहे, मग आपल्या नागपूरला असं काऊन होत आहे? याचं उत्तर का सांगू आता तुला मी? जाऊ दे, तू जेव्हा मोठा होशील ना तेव्हा समजेल तुला सर्व. मग मी जेव्हा मोठा होईल मी असेच झगडे करील का? नाही, आपण असं नाही करायचं. पण मी तुला 3 गोष्टी सांगतो, त्या नेहमी लक्षात ठेव. 1, आपण कोणत्याही धर्माच्या नावावर कधीच कोणाशी भांडायचं नाही. आपण सर्व धर्मांचा मान ठेवायचा. 2, आपण कोणत्याही धर्माचे असू द्या, आपल्या धर्माचा ओरडू कधी पण नकली दिखावा करायचा नाही. आणि हे आपल्याला लोकांना समजवण्याची काही गरज नाही. 3, हे जे वर बसलेले काही लोक आहेत त्यांच्या बोलण्यावर येऊन कधीही आपण आपल्या जवळच्या लोकांसोबत वाद घालायचा नाही. कारण की आपल्याला त्यांची गरज आहे, आपल्याला सर्व लोकांची गरज आहे, आपल्याला शेजाऱ्यांची गरज आहे, आपल्याला आपल्या गावातील लोकांची गरज आहे. कारण की शेवटी आपली मदत करायला तेच लोक येणार आहे. ते वर बसलेले जे लोक आहेत ते नाही येणार आहेत रस्त्यावर, ना आपल्या मुलांना आलतील ते रस्त्यावर. मग आपण कशाला जायचं? आणि जर तुझ्या डोक्यात कधी असा विचार आला मोठा झाल्यावर की आपण रस्त्यावर जाऊन एकमेकांना मारायचं, तर तू हा विचार कर की आपल्या घरी आपले आईबाबा आहे, आपला परिवार आहे जो आपली वाट पाहत आहे. आपल्याला जर काही झालं तर त्यांचं काय होणार? ते तर आपल्यासाठीच जगत आहे ना. हे सर्व केल्यानं त्या वरच्या लोकांचा फायदा होईल, पण आपल्यासारख्या लोकांचं नुकसानच होणार. सर्व धर्म चांगले आहे, कोणता धर्म वाईट नाही.